हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप दिवसानंतर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते. त्याचं कारणही असंच होतं की लग्नाचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे कामाचा वर्कलोड खूप जास्ती होता. तर आज अक्षय तृतीया. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर मागच्या वर्षी मी अक्षय तृतीयाला थोडंसं सोने घेतलं होतं, पण यावर्षी मी असं काही करणार नाही. कारण ना फुल डे इतका बिझी जाणार आहे ना. जवळजवळ 10-12 ड्रेस आहेत जे मला उद्या म्हणजे सोमवारच्या सकाळचे गेलेच पाहिजेत. अर्जंट आहेत, लग्नाचा सीझन असल्यामुळं मग हे सराईच आहे. परत काही 2-4 दिवसांनी काहीच काम नसणार एकदा का हा सीझन निघून गेला. त्याच्यामुळे मग आज कुठे बाहेर जायचा आहे प्लॅन आहे, फक्त थोडासा फार जेवणाचा चांगला असा प्लॅन आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशीच एक मस्त अशी गुड न्यूज मिळाली जी तुम्हाला मला सांगायची होती. तर माझं जे व्हॉट्सअप होतं ना, माझं पहिल्या नंबरचं ज्या व्हॉट्सअप गेल्यामुळे अक्षरशः मी किती दिवस रडत होती. इतकं मला वाईट वाटत होतं. जवळजवळ मला 19,000च्या आसपास म्हणजे लोक त्याला जोडली होती त्याला व्हॉट्सअपसाठी ग्रुपमध्ये नाही म्हणजे व्हॉट्सअपला. आणि ते सगळं गेल्याच्या नंतर माझा अक्षरशः रडून रडून पुरे हाल झाले होते. मी ते सोडूनही दिलं तर नंतर आता दुसरा नंबर घेऊन त्याला सुद्धा अगदी चांगली ग्रोथ झाली होती माझी. म्हणजे चांगलीच आहे म्हणावी लागेल, कारण खूप सुरूच राहतात ऑर्डर त्याच्यासुद्धा. पण आज सकाळी मी काय केलं की आयफोन म्हणजे माझ्या दुसऱ्या आयफोनमध्ये काहीच नाही आहे ना, सगळं ह्याच फोनमध्ये असतं. छोट्या फोनमध्येच माझं सगळं व्हॉट्सअप आहे, सगळं आहे. मग आयफोनमध्ये काहीच नाही, तर मी व्हॉट्सअप असंच इन्स्टॉल केलं आणि म्हटलं चला आपण ट्राय करूयात की झालाय का नंबर चालू. म्हणजे काय कुठून बुद्धी सुचली असेल, एवढं कामाचा लोड होता, कपडे शिवायचं चालू होतं, त्याच्यामध्ये मला हे कुठून सुचलं माहीत नाही. म्हणजे काही गोष्टी ह्या ना आपोआप घडतात, त्या आपल्याला घडवाव्या नाही लागत, आपोआप त्या होऊन जातात. तसंच झालं आणि मी हा नंबर टाकला माझा पहिला जुनावाला आणि अक्षरशः व्हॉट्सअप लॉग इन म्हणजे चालू झालं. आणि इतका आनंद की आनंद गगनात मावत नसता. अक्षरशः 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे 3 महिने लागल्या गोष्टीला, 3पेक्षा जास्त 3 महिने पूर्ण गेले आणि 3 महिन्यानंतर आता माझं व्हॉट्सअप चालू झालंय. इतकं भारी वाटतंय ना म्हणजे ठीक आहे चालू झालं तर मला काहीच नाही, पण मी चालू केलं आणि 10-15 मिनिटात चेक करत होती तोपर्यंत 173 मेसेज लगेच पडले की ताई तुझा नंबर चालू झाला. मला कळलंच नाही की सगळ्यांना कसं काय कळलं, म्हणजे माझ्या आधी सगळ्यांना कळलं. मी फक्त लॉग इन केलं होतं, मग मी ऑनलाईन वगैरे दिसले असेल, त्याने चेक केलं असेल, माहीत नाही. म्हणजे आता व्हॉट्सअपला कसं इन्स्टाला कसं आपल्याला कोण कोण ऑनलाईन आहे समजतं, तसं आता व्हॉट्सअपलाही समजतं. त्याच्यामुळे सगळ्यांना कळलं बिझनेस नंबर असल्यामुळे. आणि सगळ्यांना कळलं, मला लोक सगळे मेसेज की ताई तुझा नंबर चालू झाला का, चालू झाला का. आणि खूप जणांनी तर ऑर्डरसाठी सुद्धा त्याच्यावरती मेसेज केला. म्हणजे जे मागचे ड्रेसेस होते ना, जे कॉटनचे ड्रेस होते मागच्या ह्याच्यामध्ये मागच्या उन्हाळ्यातले, ज्याच्यावरती माझा तोच नंबर होता ना सगळ्या व्हिडिओवरती, जे लॉंग 3 लेअरचे 2 लेअरचे असे मस्त असे ड्रेस हलके फुलके जे गरमेत आपण घालू शकतो ते, किंवा फ्रॉक, ह्यासाठी सगळ्या त्यासाठीच मेसेज होते, त्याच्यासाठीच. आणि बाकी आता जे लेटेस्ट साडीज आहे त्याच्यासाठी काही जास्त मेसेज नव्हते, कारण आता खूप दिवस झालं मी तो नंबर दिलेलाच नव्हता. आता 3 महिने झाले आणि 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर इतकी छान न्यूज मला अक्षय तृतीयेच्या दिवशी भेटली. म्हणजे घडूनच आलेलं असावं. आणि आता मी लगेचच तो नंबर आता माझा ही करून घेणार आहे, मेटा व्हेरीफाय करून घेणार आहे. तर मेटा व्हेरीफाय हा ऑप्शन असा असतो की तुमच्या नंबरला ब्ल्यू टिक मिळते. ब्ल्यू टिक पण त्याला पैसे द्यावे लागतात, मंथली काहीतरी 700 रुपये. आपल्याला जसं आपण मोबाईलचा रिचार्ज करतो, टीव्हीचा रिचार्ज करतो, तसं आपल्याला व्हॉट्सअपचा रिचार्ज करावा लागतो. रिचार्ज म्हणजे आपल्या मनाप्रमाणे नसतं, ते आपोआप पैसे कटतात. महिन्याची 1 तारखेला कटणारच 700 रुपये. आताच्या व्हॉट्सअपमधून पण कटतायत. तर आता ही ब्ल्यू टिक मी ह्याही व्हॉट्सअपला लावून घेणार आहे, कारण मी चालू अजून कोणाला सांगितलंही नाही की माझा नंबर चालू झाला आहे. तोपर्यंतच मला इतके मेसेज त्या नंबरवरती यायला लागलेत ती मग नंतर तरी किती येतील पुढं. म्हणजे मी स्टेटस टाकल्याच्या नंतर किंवा सुद्धा नंबर दिल्यानंतर किती येतील, किंवा सांगितलं तरी फक्त चालू झाला आहे नंबर तरी सुद्धा किती येतील. आणि खरं तर ह्याच्यासाठी बिझनेससाठी चालू झाला आहे म्हणून मला इतका आनंद नाही झाला, कारण तो माझा पर्सनल नंबर होता, जो पहिलावाला होता, तो जिथून आपण सुरुवात करतो. कारण हे बिझनेस करायचं हे असलं काहीच डोक्यात नव्हतं. त्याच्यामुळे बिझनेस नंबर घ्या, नंतर त्याचं व्हॉट्सअप उघडा, असल्या काही गोष्टी झाल्याच नव्हत्या. जे पहिल्यापासून माझा नंबर आहे लग्न झाल्यापासून, तोच नंबर मी कंटिन्यू केला आणि ऑर्डर घ्यायला चालू केलं. म्हणजे माझी सुरुवातच कशी झाली होती मागच्या जानेवारीपासून तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे त्यात काय नवीन नाही. म्हणजे अशीच एखादी ऑर्डर येत गेली, तिथून ते ग्रोथ होत गेली आणि आतापर्यंत 1 वर्षानंतर खूप झाले, म्हणजे खूप जास्त झाले ग्रोथ, जे की खूप काहीच नव्हती. आणि त्याच्यामुळे माझे पर्सनल जे होते नाही, कॉलेज फ्रेंड म्हणा किंवा आधीचे आपले काही असतात ॲड, तर त्यांचं मला काहीच नव्हतं. म्हणजे नाही मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते, म्हणजे माझ्याकडे त्यांचे नंबरही नव्हते.
आणि त्यांच्याकडे माझा नंबर असेल तरीही मेसेज करू शकत नव्हते, माझं काहीच नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना की आपला पर्सनल नंबर चालू असावा म्हणजे खूप वाटायचं. आणि म्हणजे मिशोवरून वगैरे पण जे पार्सल वगैरे येतात ना तर त्याचा OTP पण ह्याच व्हॉट्सअपला जायचा. त्याचा OTP व्हॉट्सअप नसलं तरी याला येतो टेक्स्ट मेसेजला पण तरी. तर खूप भारी मला अक्षय तृतीयेच्या दिवशीच एवढी मस्त अशी न्यूज भेटली, त्याच्यामुळे मी तर खूप खुश आहे. आणि मी लगेचच सगळ्यांना फोन करून पण सांगितलं माझा नंबर चालू झाला आहे म्हणून. तर चला आता पटपट आपण बाकीचं रुटीन करून घेऊया, कारण आज देवपूजा वगैरे म्हटलं जेवणामध्ये पण थोडंसं चांगलं काहीतरी बनवायचं आहे. दुसरी गोष्ट मला आज काम खूप आहे. जर संडेला मी सुट्टी घेते पण ह्या संडेला मी सुट्टी नाही घेणार. मागच्या घेतली होती पण ह्या संडेला नाही घेणार. आता पुढच्या काम नसेल तेव्हा घ्यायची, पण आता काम आहे तर मग कशाला घ्यायची नाही. हे काम काही सारखं नसतं, म्हणजे आता लोड आहे तर थोड्या दिवस आहे. तर चला तुम्ही माझ्या कामाला लागते. चला मस्तपैकी जेवण वगैरे सगळं आटोपलेलं आहे आणि आज जास्त असं काही नाही, फक्त जरा कोबीची भजी, बेसन वगैरे चपात्या असं बेत होता. म्हणजे आजच्या दिवशी आमच्या इकडे ना हे खातात, आमरस. आमरस चपाती किंवा पुरी, श्रीखंड पुऱ्या असे ह्या टाईपचं. पण मला तरी आमरस बिलकुल आवडत नाही. म्हणजे आंबे खायला आवडतात पण आमरसचा आणि माझा काही संबंध नाही. आणि रुद्रेसाठी मला ट्राय करायचा होता पण आंबे आणायला कुठे जा आणि कुठे भेटतात आणि हे म्हणजे नाही गेलो. आणि भेटत असते आता चालू झालेत आंबे पण भेटायला, असं काही नाही. पण आता मला फक्त रुद्र खातोय का बघायचं आहे, कारण आम्हाला दोघाला पण जास्त काय आवडत नाही. म्हणजे आमच्या घरात असं कोणीच नाही खात इतकं जास्त. जसं आम्ही खूप जास्त नॉनव्हेज आवडीने खातो ना तसं आम्ही व्हेजचं जेवण ना इतकं काय आवडीनं खात नाही, खरं सांगते. माझी आवडतच नाही मला तरी. नॉनव्हेज जितकं जास्त आवडतं तितकं. तर मला जितके ड्रेस आज कटिंग करायचे आहेत ना तर ते सगळ्यांचं मी तर साड्या, फॅब्रिक सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि रोजच्या ड्रेसमध्ये 4-5 तर नवीनच साड्या कापाव्या लागतात, कट कराव्या लागतात. आणि आजसुद्धा ना 5 आहेत, 5 नाही 6 आहे टोटल. आणि मग बाकीच्या ज्या जुन्यातून 4-5 होते. त्याच्यानंतर ना पार्सल आलं होतं साडीचं आणि मला ना खूप एक्साइटमेंट होती की चला कशा आल्यात साड्या. तर हा डिझायनर साडी आलेली आपल्याकडे जी ट्रेंडिंगला आहे, सगळीकडे ट्रेंड धुमाकूळ घातलेला आहे. तर खूप भारी साड्या आहे बरं का. आणि अक्षय तृतीयाच्या खास ऑफर लावलेल्या होत्या, त्याच्यामुळे इतकं बुकिंग चालू आहे ना, खूप मस्त प्रतिसाद येतोय. आणि मलाही छान वाटतं की बाबा चला कमी पैशामध्ये चांगली साड्या आपण देतोय, मस्त वाटतं. नाहीतर साड्या ना खूप महाग महाग लावतात. आणि मी ना थोडं चांगलं पण द्यायचा माझा प्रयत्न असतो, म्हणजे जशी त्यांना हवी आहे ना तशी. त्याच्यामुळे इतकं जास्त ना माझं रिटर्नचं यायचं एवढं प्रॉब्लेम नसतात किंवा इतकंही नसतं. आणि ना अजून एक नवीन साडी आणली, म्हटलं आधी ती तुम्हाला दाखवते. कलांजलीचा तर इतका रिस्पॉन्स आहे ना, खूप मस्त. तर अजून एक नवीन साडी आली ह्याच्यामध्ये पेशवाईमध्येच पॅटर्न राहतो हा. फक्त छोटी बॉर्डर, एकदम नाजूक काठ आहेत साडीला. आणि पीस हे जो आहे ना ब्लाऊज पीस तो एकच नंबर आहे. म्हणजे मोराचं जो थ्रेड वर्क आहे ना खूप भारी दिसतंय. आणि आता बघू मी विचार करते की मला यातला कोणता कलर चांगला दिसेल. तसं तर मी प्रत्येक साडीतलं एक ब्लाऊज शिवायचं असं ठरवते, पण माझ्याच्याने होतच नाही. कारण ना ड्रेसचंच इतकं काम असतं, इतका लोड असतो ना की नाही होत. तर ब्लाऊज पीस बघा कसला भारी ब्लाऊज आहे ना, म्हणजे थ्रेड वर्क जे आहे ना तेच खूप भरून आहे, त्याच्यामुळे ते एक नंबर दिसतंय. आणि लहान पण आहे. असं जसं की नाजूक हात म्हणजे छोटा हात असेल माझ्यासारखा बारीक, तर मग मोठी डिझाईन असेल ना तर शिवताना प्रॉब्लेम नाही येत, पण ते बसत नाही प्रॉपर. पसरतं, खूप पसरट हात पाहिजे त्याला त्याच्यामुळे. तर साडी एक नंबर आहे. तर मी पदर पण चेक करत होती की बाबा कसा आला, व्यवस्थित आहे की नाही, कारण सगळं चेक करून दिलं पाहिजे कस्टमरला. नाहीतर परत लेडीज म्हणतात की असाच पदर आला आहे, हाच पदर आहे, तसाच आहे वगैरे. त्याच्यामुळे आधी मी बघून घेते सगळ्या गोष्टी की प्रॉपर आपल्याला जशा द्यायच्या आहेत तर तशाच त्या आहेत का. आणि आता सगळे ड्रेस माझे ना शिवून झालेले आहेत. आणि हे जे ड्रेस शिवले ना याची जर्नी मी ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी कोणत्या मिनिटाला कसा ड्रेस शिवला आहे. मी ना मोठ्या साईजचे ड्रेस शिवत नाही असं नाही. आता हा जो माझ्या हातातला ड्रेस आहे ना, तर तो 44 साईजचा आहे, म्हणजे ट्रिपल एक्सेलचा. असं नाही शिवत नाही, पण ते बसले परफेक्ट पाहिजेत. आणि मोठ्यांचं थोडंसं बसण्याचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे. आणि हे जॅकेट बघितलं, पदर आणि ब्लाऊज दोन्ही वापरून हे जॅकेट झालं म्हणजे एक तुकडा आहे त्या कपड्यातला शिल्लक नाही राहिला. आणि लहान साईज असते तरी 2 जॅकेट इझिली झाले असते. तर सोडा त्याच्यामुळे ना होतच नाही ह्याच्यामध्ये, मोठंच असंच होतंय. पण ठीक आहे, ब्लाऊज मोठा येतोय त्याच्यामुळे मग पैठणीचा जर ब्लाऊज असेल ना तर हवा तसा पॅटर्न मोठी साईजवाले पण घेऊ शकतात. नाहीतर मग नुसत्या पदरामध्ये ते ॲडजस्टच होत नाही. आणि आता हे बिग बॉर्डरचे खूप ट्रेंडिंगला आले ड्रेस म्हणजे खूपच ट्रेंड आहे. सगळे ज्याला त्याला ना हे बिग बॉर्डरचेच पाहिजे, म्हणजे छान वाटते पण. आणि दिसायला पण छान आहे, त्याची डिझाईन पण छान आहे आणि काहीतरी वेगळं पण आहे. आणि मला सगळ्यात जास्त जर कंटाळा येत असेल ना शिवायचा,
तर ते आहेत हा सेटमध्ये तर फ्रॉक इतक्या पटकन होऊन जाते, टोपी वगैरे पण पटकन होऊन जाते. पण ते हात मोजे, पाय मोजे ना मला इतका कंटाळा येतो. पण करावं लागतं, कोणतंच गोष्ट नाही म्हणावी लागत नाही. म्हणजे काल एका ताईंचा मला फोन आला होता बरं का आणि त्यांनी त्यांच्या 7 वर्षाच्या मुलीला एक ड्रेस घेतला आणि एक 3 महिन्याच्या मुलीला एक घेतला आणि 7 वर्षाच्या मुलीच्या ड्रेसची मी किंमत सांगितली त्यांना 1099 आणि 3 महिन्याच्या मुलीची किंमत सांगितली 999. त्या शॉकच झाल्या. त्या म्हटल्या, "इतकी मोठी मुलगी असून तिला इतके कमी आणि तुम्ही इतक्या छोट्या मुलीचे इतके जास्त रेट लावताय." तर मी म्हटलं, "मोठ्या मुलीचा भलेही तो मोठा ड्रेस आहे, पण तो अर्ध्या तासात, 1 तासात, पाऊण तास जास्तीत जास्त अर्ध्या ते पाऊण तासात शिवून होतो घागरा. तसा तुमचा हा जो लहान मुलीचा ड्रेस आहे ना, त्याला 3 तास लागतात. ते फ्रॉक बनवा, टोपी बनवा, मग ते हातमोजे करा, मग ते पायमोजे करा, हेअर बेल्ट करा. भले त्याला कपडा कमी लागतोय, पण त्याला मेहनत जितकी लागते ना, तर त्याचे तितकेच पैसे मिळाले पाहिजे." त्यांना मी एक्सप्लेन करत होते, पण त्यांना खरंच वाटत नव्हतं. म्हणजे त्यांनाच वाटत होते, की नाही लहानीचा त्यांनी स्वस्तला द्यावा. म्हणजे ₹700 ते मागत होत्या लहानीचा ड्रेस आणि मोठीचा मग ते आहे त्याच किमतीला देत होत्या. जाऊ द्या चला, तर मी ना माझा कपडा किती यूज होतो याच्यावरती नाही पैसे लावत. तर मी त्याच्यामध्ये किती काम करते आणि किती वेळ काम करते ना, तर मी ह्याच्यावरती पैसे लावते कोणत्याही गोष्टीचे. म्हणजे कोणती पण वस्तू असू द्या, ड्रेस, फ्रॉक काही पण असू द्या, तेवढे पैसे लावते. कारण तसं ना टाईम पण त्याला तितकाच गेलेला असतो आणि इरिटेटिंग काम असतं खूप जास्ती. त्यात इलॅस्टिक टाका, त्यात परत ते प्रॉपर शूज झाला पाहिजे, प्रॉपर हँड ग्लोव्ज झाला पाहिजे. त्याच्यातून तुमच्या मुलीचा पाय पण बरोबर बसला पाहिजे, हात पण बरोबर गेला पाहिजे. नाहीतर निघून पडला हँड ग्लोव्ज असं नको व्हायला ना. त्याच्यासाठी प्रॉपर त्याला व्यवस्थितच शिवावं लागतं आणि ह्याच्यामध्ये इतका टाईम जातो. तर आता मी तर माझं ड्रेसचं शिवून अर्धा एक ड्रेस इकडं बाकी पण राहिलेत. तरी पण म्हटलं आधी जेवढं झालं आहे तेवढं कमीत कमी पॅकिंग करून घेऊया आणि साईडला रुद्रेश पप्पा साड्यांचं पॅकिंग करत होते आणि त्यांचं चाललं होतं. पण त्यांचं म्हणणं होतं की त्यांना मी ते म्हणले, एक तर मला प्रॉपर व्हिडिओमध्ये घे, नाहीतर अर्धं. तर ते छोटे थोडेसे दिसत होते. मग डायरेक्ट स्माइली लावून टाकली तिकडे. उगाच त्यांना म्हणजे एकदम थोडे दिसत होते, पूर्ण दिसतच नव्हते ते. तर आज आमचा बाहेर जेवायला जायचा प्लॅन होता, त्याच्यामुळे आम्ही आज निवांत पॅकिंग करतोय. म्हटलं थोड्या वेळाने थोडं लेट जाऊया. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम आशीर्वाद द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.